अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आम्हाला इथं मिळालेला आहे आणि अमित भैया देशमुख साहेबांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा लातूरचा प्रतिनिधी सामील झालेला आहे। त्याबद्दल आम्हा सर्वांच्या मनात अतिशय आनंद आहे, अतिशय उत्साह आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। अमित भैया देशमुख साहेबांना मंत्री करून त्यांनी भैयांना मंत्री केलेलं नाही तर तमाम कार्यकर्त्यांना या ठिकाणी मंत्री केल्याची, आम्ही स्वतः मंत्री झाल्याची भावना आमच्यामध्ये आहे। यामुळे आम्ही इथं अतिशय आनंदाने उत्साह साजरा करतोय। उशीर झाला तरी देर आहे दुरुस्त आहे, सब्र का फल मिठा होता है। आम्हाला उशीर झाल्याचं दुःख नाही, पण अमित भैया देशमुख साहेब मंत्री झाल्याचा आनंद आहे, त्यामध्ये आम्ही सगळं काही विसरून गेलेलो आहोत। बीते दिन हम याद नहीं करेंगे, आम्ही मागचा काही काळ आता आठवत नाही आहोत, झालेल्या चुका आम्ही भरून काढू। तो पराभव काही नेत्यांचा नव्हता, तो पराभव आमच्या कार्यकर्त्यांचा होता। आम्ही कार्यकर्ते कुठेतरी कमी पडल्यामुळे नेत्यांना अपेक्षित यश या ठिकाणी मिळालं नव्हतं। आज पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला संजीवनी दिलेली आहे, आम्ही पुन्हा नव्या उमेदीने आज कामाला लागतोय, आज उत्साह साजरा करतोय। परंतु आजपासून आम्ही पुढच्या विधानसभेच्या तयारीला लागतोय आणि महाराष्ट्रामध्ये भरघोस मताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार। अमित भैयांना मंत्री केल्याची पावती आम्ही पक्षश्रेष्ठींना निश्चितपणाने देणार असा ठाम विश्वास मी व्यक्त करतो।